मितेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, बीपीएलचे संघमालक, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल आदरणीय जयप्रकाश ठाकूर साहेब यांना आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचे. मितेशजी पाटील यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जातोय. जयप्रकाश ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. माजी सभापती जयप्रकाश ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते बीपीएल संघमालक मितेशजी पाटील यांचा होतोय हा यथोचित सन्मान. धन्यवाद साहेब, आपला मनपूर्वक आभार. दोघांना विनंती, आपण पुन्हा एकदा मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. यंगस्टार क्रिकेट क्लब पापडी व अमित मित्रमंडळ सतपाळे यांच्या वतीने आयोजित स्पर्धा आपण बघत आहात. महापौर चषक स्पर्धेत उपस्थित राहिलेले सर्व मान्यवर यांना सर्वांना सांगू इच्छितो की ही स्पर्धा एक हात मदतीचा आहे. एक हात मदतीचा म्हणजेच दिवंगत कैलासवासी अमित पाटील यांच्या कुटुंबियांना या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणारा नफा आपण देणगी स्वरूपाने देणार आहोत. सो आम्ही सर्वांना आवाहन करू इच्छितो की जे जे कोण देणगीदार इच्छुक असतील त्या सर्वांनी या एकात मदतीचा भाग व्हायचा आहे. ज्यांना ज्यांना कोणाला या कुटुंबास मदत करावीशी वाटते त्यांनी आमच्या संपूर्ण आयोजन कमिटी मेंबर्सशी संपर्क करून ती मदत देऊ शकता. महापौर चषक याचा हेतू एकच आहे, उद्दिष्ट एकच आहे, कैलासवासी अमित पाटील यांच्या परिवारास मदत. झहीर भाई, चला सामना चालू आहे आणि या चालू असलेल्या सामन्यामध्ये तर झरीभाईंनी यायचं आहे. सुंदर सा चेंडू. तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा हार्दिक स्वागत. धन्यवाद भरत सर. आपण पाहतोय यंगस्टार पापडी अजित अमित मित्रमंडळ सफारे महापौर ट्रॉफी 2026चा हा थरार. आज शेवटचा दिवस या भव्य सामन्याचं आयोजन नियोजन
आणि नक्कीच आपण पाहतोय तर विजय पाटील साहेब आपलं मनापूर्वक हार्दिक स्वागत यंगस्टर पापडी आणि तसंच अमित मित्रमंडळ सपाळे यांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. साहेब आपल्याला विनंती आपण मंचावर उपस्थित व्हा. एक चांगली व्यक्ती धावसंख्या ती 4 आहे पापडी या संघाची आपण पाहतोय. हा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना दोन्ही संघांनी एक एक सामना आपल्या बाजूने जिंकवलाय आणि हा दुसरा सामना आपण पाहतोय. एक चांगली लढत आपल्याला पाहायला भेटेल. काही चेंडूमध्ये पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी आपण पाहिली पापडी या संघाकडून. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होता अमित. फुलठा चेंडू होता आउट साईडला दिशा देतोय. चेंडू निघून जातो आउट ऑफ पार. सीमारेखा पलीकडे येतोय षटकार. 6 धावा. या षटकाराने धावसंख्येला आकारणी. धावसंख्या होती ती 10. पहिल्या सामन्यामध्ये सुंदर अशी फलंदाजी 50च्या पलीकडे धावा उभारल्या होत्या. त्या धावांचं आव्हान या मैदानात ठेवावं लागणार आहे. क्रिकेट क्लब या संघासमोर दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना. दोन्ही संघाने एक एक सामना आपल्या बाजूने झुकवलेला आहे. ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू. पंचांचा इशारा अवंतर. वाईटचा इशारा. अवंतर धावांनी संघाची धावसंख्येला आकारणी. धावसंख्या होते ती 11. दुसरं षटक चालू असताना आपण पाहतोय पुढचा चेंडू अमितसाठी येतोय. ऑन साईड खेळत होता. बॅटचा एज लागतोय. चेंडू जातोय अशा हातामध्ये निर्धाव फलंदाज होतोय बाद. चला मित्रांनो यानंतर होणार सामना दोन्ही कर्णधार अमर क्रिकेट क्लब गावदेव उभादेव हे दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती केली जाते टॉससाठी त्वरित या. आणि मित्रांनो आपण दरवर्षीप्रमाणे यंगस्टर पापडी व अमित मित्रमंडळ सरबाळे ज्यांनी दरवर्षी या मैदानात जितकी पण टुर्नामेंट केल्या त्याची काही पण रक्कम आल्यानंतर ती रक्कम त्यांच्या कुटुंबासाठी दिली जाते. तर कोणी असा व्यक्ती आमच्या मंचावर उपस्थित आहेत आणि जे पण इच्छुक असतील त्या परिवारासाठी काहीतरी आपण मदत करावी. एक हात जुटीचा करावा अशी तुमच्याकडे अपेक्षा. न्यू बॅटर मैदानात दाखल होतोय. ऑन साईडला चेंडू येते लॉंग ऑन रिजन मध्ये 1-2 का 4. चेंडू निघून जातोय सीमारेखा पलीकडे येतोय चौकार. न्यू बॅटर मैदानात गणेश येतोय आणि पहिला चेंडूवर लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला पाडून देतोय सीमारेखा पलीकडे चौकार. चला दोन्ही कर्णधार आपल्याला लास्ट कॉल इथं फायनल कॉल आहे. यानंतर होणार सामना दोन्ही कर्णधार अमर क्रिकेट क्लब रावदेव. दोन्ही कर्णधारांना विनंती केली जाते टॉससाठी या. उशीर करू नका मित्रांनो. आज शेवटचा दिवस आमची सामने आणि पाहुण्यांची मंडळी आपण पाहतोय. आज मंचावर सगळे आमचे पाहुणे. ब्लॉकरमध्ये चेंडू होता एक्स्ट्रा डावा कव्हरच्या दिशेने खेळा फटका. चेंडू मिसफील्ड. चेंडू निघून जातो सीमारेखा पलीकडे. 4 धावांसाठी मिलेंगे रन 4. होगा बेड़ा पार. कम ऑन डीजे. शुक्रिया डीजे. धाव संख्येला आखाणी. धाव संख्या 19 धावा. 2 गडी बाद आपण पाहतोय. दुसरं षटक चालू असताना आता गोलंदाज मागे येतोय. फुल टॉस चेंडू होता. बॅटची एज लागते. चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय.
कोणताही खेळाडू नाहीये, चेंडू निघून जातोय आउट ऑफ पार, 4 धावांसाठी चौकार. धाव संख्या 23, 23 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाही होत्या, या षटकामध्ये धावांची लुटभर मेला लुटला जातोय. शॉर्ट चेंडूचा आधीचा बॅट फिरवली होती, चेंडूवर जाऊन खेळायचं होतं. देजाव चेंडूची सामना डॉट बॉल. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली होती 2 षटकानंतर 2 गडी बाद पापडी भंडारी या संघाची आपण पाहतोय. आज काही 8 संघांना संधी दिली गेली. 8 संघ एक गाव एक संघ आपण पाहतोय. चला आलेल्या संघ तमाम आपल्याला विनंती करतो टॉससाठी या अमर क्रिकेट क्लब आणि गावदेव भगवादेव 11 कर्णधार आले असतील तर टॉससाठी या आपल्याला विनंती केली जाते. तर अमर 11 कर्णधार क्रिकेट क्लब आपण असतील तर सुरीत या टॉससाठी. 12 चेंडू आहेत. 12 चेंडूमध्ये किती धावा उभारल्या जातील, किती धावांचं आव्हान दिला जाईल. धावसंख्या 23, 23 धावा, 2 गडी बाद. 23, 23 धावा आपण पाहतोय. दीप्तेश गेंदबाजी पर आते हुए सुंदर सा चेंडू होता प्लाकमध्ये आफ्रिक खेळला. चेंडू आउट साइड मिड विकेटला क्षेत्रात होई पण एक धाव पूर्ण केली गेली. बॅकअप पाहिजे, बॅकअप नाही तर आता पॅकअप बन आहे. धाव संख्या 24, 24 24 धावा झाल्यात. 11 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. फुल टॉस चेंडूचा मिस टाइम झालाय. चेंडू हवामध्ये झेलची संधी, झेल सुटला जातोय आणि 2 धावा. बबन भाई आप जहाँ कहीं भी हमारे कॉम बॉक्स के करीब आने की कृपा करें. गणेश काकर सर जी से मिले. बबन भाई, बबन भाऊ आपण गुड्या सिंदर दिया. आलेले तमाम पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. यंगस्टर पापडी व अमित मित्र मंडळ सतवाळे यांच्या वतीने आपण पाहतोय महापूर ट्रॉफी. 3 दिवसाचा हा क्रिकेटचा महासंग्राम. आगाज है, अंजाम बाकी. ये तो झाकी असली पिक्चर आना बाकी है. सुंदर सा फ्लिक खेला है. चेंडू हवामध्ये झेलची संधी, घेतलाय झेल, संपलाय खेळ, फलंदाज बाद. चला मित्रांनो, गडी बाद होत. 3ऱ्या षटकामध्ये निमेश बाटन मैदानात दाखल होतोय. ज्याने फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी पहिल्या सामन्यामध्ये, तोच फलंदाज मैदान दाखल झाला. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव संख्या झाली होती 26, 26 धावा. सव्वीस धावा झाल्यात. 9 चेंडूचा खेळ आहे. किमान 20-25 धावा निमेशकडे क्षमता आहे. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतं निमेश. ब्लॉकरमध्ये चेंडूचा खोदून काढला. चेंडू आउट साईडला. 1 धावांनी संघाची धावसंख्येला काणी. धावसंख्या 27, 27 धावा. 30 षटक चालू असताना आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा, प्रेक्षकांचा, आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. यंगस्टर पापडी आणि अमित मित्र मंडळ यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतोय. जी पण रक्कम आपण पाहणार मित्रांनो, या स्पर्धेतील
फुल टॉस चेंडू होता, टायमिंग ठेवला नाही आहे, चेंडू ऑन साईड मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण केली गेली, फेकी येईपर्यंत 2 धावा अंकित केल्या गेल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या आकारणी धावसंख्या धावून पोहोचते ती 29 या धावसंख्यावर. का मित्रांनो, हेच विषय ही या स्पर्धेचा जी रक्कम येणार आहे ती रक्कम अमितच्या परिवारासाठी जाणार आहेत. शॉर्ट चेंडूचा पूल केलाय आणि चेंडूला गोल केलाय मिड विकेट दिशेने. चेंडू जातो आटोप पार, येतोय षटकार. या षटकाराने धावसंख्येला आणि धावसंख्या 35 धावा. 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. सुंदरशी स्पर्धा आपण पाहतोय. महापौर ट्रॉफी 2026चा थरार, क्रिकेटचा महासंग्राम. विकेट नंबर 1 वर धावसंख्या झाली आहे 3 षटकांचा 35 धावा. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये का 20-25 धावा अजून कुठल्या जाणार का? एक 55-60 धावांचं आव्हान दिला जाणार पापडी इलेव्हन या संघाकडून. सुंदरशी ही लढत आपण पाहतोय. चला, दोन्ही कर्णधार आपल्याला शेवटचा कॉल आहे. या षटकांचा आपण कॉलसाठी टॉससाठी या अमर क्रिकेट क्लब आणि गावदेव गणोबा देव हा संघ आपल्याला विनंती करतो की आपण या टॉससाठी मित्रांनो उशीर करून राहू नका. आज अंतिम सामना आपल्याला खेळवायचा, लक्षात ठेवा. आम्हाला कॉपरेट करा अशी तुम्हाला विनंती करतोय. चला, 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. किती धावा उभारल्या जातील ते आपण नक्कीच पाहूया. आउट साईडला खेळ मिस्टर मॅच शॉटच्या स्क्वेअर लेगला खेळाडू झेल सुटला जातोय. सोपा झेल जमिनीला धरती केला जातोय चेंडू. भरत मोरे सर, ऑन साईडला चेंडू सीमा रेखा पलीकडे षटकार. भरत मोरे सर, आपण कुठे असतील तर समालोचन प्रेक्षामध्ये नाजी कोपा करावी. सामन्याला सुरुवात होते विकेट नंबर 2 वर. या षटकाराने धावसंख्येला आकारणी धावसंख्या होते ती 42 धावा. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. गॅप मध्ये आहे. चेंडू निघून जाईन का चौकारसाठी पाहूया. चौकार येतोय. चौकारीने धावसंख्येला आणि धावसंख्या 46 धावा. 46. पहिल्या सामन्यामध्ये जे धावा उभारल्या होत्या त्या धावाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय पापडी इलेव्हन हा कर्णधार. फलंदाज निमेश आउट साईडला खेळत होता. पाहूया पंतकडे अपील होत्या. पंत फिरकावून काढतात. चेंडू आणि बॅटचा काही संबंध होत नाहीये. निजाव चेंडूची सामता डॉट बॉल. शेवटचा काही चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. किमान 10 धावा. क्रॉस बॅटने खेळा चेंडू ते लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्रक्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली गेली. मिस फील होते आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 48 धावा. 48. शेवटचा चेंडू पहिल्या षटकामध्ये पहिल्या इनिंग मधला आपण पाहतो. राहुल यांचा आगमन होतोय. आउट साईड खेळत होता. बॅटचा एज लागतोय. चेंडू जातो मध्ये
फलंदाज होतोय बाद आणि यास धाव संख्या 48-49 धावांचं आव्हान आहे. चला मित्रांनो 48 धावा झाल्यात. 49 धावांचं आव्हान आहे. बरंच सर आमचे कुठे असतील तर त्यांनी समालोचन पेक्षामध्ये येण्याची कृपा करावी. आता कंटिन्यू सामने आपण नक्कीच पाहणार. सगळे संघ उपस्थित झाल्यात. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. यंगस्टार पापडी व पापडी अमित मित्रमंडळ सपाळे चला मित्रांनो आपण आपल्या या ग्राउंडमध्ये वीर आहे त्या मिड विकेटच्या दिशेने उद्या मी कामाला असेल ब्रो. आज रात्री हा घरी कोण ना कोण असेल. फॉर्टी 49 करायचे आहेत. 48 धावा आलेल्या आहेत.
खेजल पाटील साहेब यांचं आगमन होतं. एक सुंदर अशी व्यक्ती आपण पाहतोय. पॉईंटच्या दिशेने क्षेत्रक्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली गेली. मला कॅमेऱ्यावर जायचं नाही ना रे राजा, मी ड्युटीवर आहे ना, म्हणून तर घाबरतो ना. ड्युटीवर नसतो तर काय बिंदास. लंगांच्या दिशेने पायाने चेंडू अडवला. 2 धावा अंकित केल्या जातील. अच्छी गेंद आशीष द्वारा. टीम की रन संख्या आगे पहुंचती हुई 8 रनों पर 41 धावांचा अजूनही आव्हान आहे. चला दोन्ही कर्णधार आलेत. टॉस होतोय नाणेफेकीचा. पॉईंटच्या डोक्यावरून पाहूया पंतांचा काय इशारा येतोय. चेंडू निघून जातोय सीमा रेखा पलीकडे. येतोय चौकार. नाणेफेकीचा कॉल. गिरीश आपला निर्णय तुरीचा मैदानाचा ताबा घ्या विषयी होत आलेला आहे. 4 षटकांची लढत. 1 ओव्हर पॉवर प्ले. 3 खेळाडू 30 षटकाचे बार. खेळा पुन्हा भरत मोरे सरांचा आवाज नक्कीच मित्रांनो. ऑल इंडिया ओपनचे खेळाडू सगळे पाहिले. चांगली लढत आपण याच मैदानात पाहिलेली आहे. आणि आज एक गाव एक फॉर्मेट आणि आपण आज समाज भंडारी समाज असे 8 संघ पाहतोय. 18 चेंडू आणि 37 धावांचं आव्हान आहे. किमान 12ची सरासरी आपण नक्कीच पाहतोय. प्रत्येक षटकामध्ये ती राखून ठेवली आहे. पहिल्या षटकांचा खेळ संपला. ती 12 धावा. चला विकेट नंबर 2 वर ग्रीस टीम आता नक्कीच बॉलिंगचा थोडीच मैदान ताबा घ्या. गिरीश आणि निर्मलचा सामना विकेट नंबर 1 वर आपण नक्कीच पाहणार आहोत. मोठी लढत आता कंटिन्यू सामने आपण पाहणार आहोत मित्रांनो. चला थोडीशी घाई करत राहा. विकेट नंबर 1 सामन्याला सुरुवात करायची आहे. फुल टॉस चेंडू आहे. दिशा देतो चेंडू. इसको आले क्षेत्रामध्ये चांगला क्षेत्रक्षण. 2 धावा थांबू शकत नाही आहे. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या आखानी. धावसंख्या 14. 14 धावा. येणाऱ्या 17 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. 17 गेंदे.
चला नियतीला निर्मळ लवकरात लवकर मैदानाच्या आत दाखल व्हायचं. नियतीला निर्मळ 2 फलंदाज आलेले आहेत शिरोडीचे, त्यामुळे आपण लवकरात लवकर मैदानात दाखल व्हा. थोड्याच वेळात या मंचावरती आगमन होणार आहे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक दिनेश लाडकर, त्यांच्या माध्यमातून अनेक खेळाडू मुंबईला गेले, त्याचबरोबर मुंबईबरोबर भारताला सुद्धा गेले असे दिनेश लाडकर यांच्या या ठिकाणी आगमन होईल. काय रे बड्डे झाला ना तुझा? हा 19 कंप्लीट झाला मला. काय गोलंदाजी आपण पाहतो 1 नंबरवर. धाव संख्या 15 झालेल्या आहेत. बॅटचा एज लागतो चेंडू शॉर्टमनला, चांगला क्षेत्ररक्षण. षटक मैदानात संपतोय. दुसरा येणाऱ्या 12 चेंडू 33 धावांत. 12 गेंदे 33 रनों की दरकार. और दोस्तों वाकई में थोड़ी देर में जिन्होंने बहुत दिन रात मेहनत के साथ हमारे भारत देश के लिए तमाम सितारे तारे दिए, वैसे दिनेश लाडकर जी का आगमन होने जा रहा है. उनका हम वेलकम और स्वागत करेंगे इस वसई चिमाजी अप्पा मैदान पर. ते किती आहे? अनेक खेळाडू त्यांनी घडवले, जैसे हमारे भरत सर जी ने भी कहा, क्योंकि वसई विरार प्रीमियर लीग में भी उनका थरार और उनकी आवाज़ों से उन्होंने बेहतरीन छाप छोड़ी थी. और दोस्तों कहा था कि टेनिस और क्रिकेट लेजर में और उसी के साथ फिर वहाँ पर निर्णय लिए गए और वसई विरार प्रीमियर लीग का लेजर 2020 10 सभी मुकाबले आपको लीग फॉर्मेट में देखने को मिल जाएंगे. अगले महीने में उस टूर्नामेंट का आगाज़ भी होगा. वसई विरार तमाम हमारी कमेटी जिन्होंने बहुत ही बेहतरीन वो टेनिस क्रिकेट का महासंग्राम पूरे वसई विरार के युवा खिलाड़ी को दिया है, और वो युवा खिलाड़ी अब आगे बढ़ते हुए नजर आएंगे. बेहतरीन शॉट, गैप बड़ा है. आशीष आएंगे मगर नाकाम हो जाएंगे. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. 11 गेंदे 29 रनों की दरकार. मैच ऑन. सामना ऑन होतो आहे. येणाऱ्या 11 चेंडू आणि 29 धावांची आव्हान. 29 रन रिक्वायर्ड टू मैच. बड़ा मुकाबला, बिग फाइट. चला मित्रांनो, जरासा कॉम बॉक्सच्या समोरून साईडला हुआ अशी तुम्हाला विनंती करतोय. विकेट नंबर 2 वर अजून एक मोठा सामना आपण पाहणार आहोत मित्रांनो. विकेट नंबर 1 वर हा सामना दुसरी इनिंग पाहतोय. 11 चेंडू आणि 29 धावांचं आव्हान. 29 रन रिक्वायर्ड टू मॅच. संधि है. वैभव तिकडे विकेट कीपर पर आपको नजर आ रहे हैं. हर गेंद में समीकरण चेंज होगा. और दोस्तों थोड़ी देर में हमारे सभी के चहेते लाडले दिनेश लाडकर जी का आगमन होने जा रहा है, जिन्होंने तारे सितारों को हमारी मुंबई टीम के लिए अंडर 19 के साथ रोहित शर्मा हो, तमाम बड़े बड़े तारे सितारों को दिया, वैसी व्यक्तियों का आगमन होने जा रहा है. बेहतरीन शॉट लॉन्ग ऑन पर, तो गेंद को फील किया जाएगा. एक तो पूरा हुआ, दूसरे की मांग है. ये एक रन बचाने, एक धावांचा खूप महत्व आहे मित्रांनो. आता येणारे 9 चेंडू आहेत. 9 चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे. येणारे हे 3 चेंडू खूप महत्वाचे दोन्ही संघासाठी. बिग फाईट, बिग लढत आपण पाहतोय. या 3 चेंडूमध्ये किती धावा उभारल्या जातील. शॉर्ट चेंडूचा तुबा ऑप्शनचा खूपच बार. अवंत वाईटचा इशारा येतो पंत करून. अवंत धावांनी संघाची धावसंख्येला आकारणी. धावसंख्या धावून पोहोचते ती 23. 26 धावांचं अजूनही आव्हान. येणाऱ्या
सफाळ्याचे सफाळी साहेब विभागातील आपण नक्कीच साहेबांना पाहतोय. साहेबांचं आगमन झालं. पोलीस पाटील संजय ठाकूर साहेब यांचं आगमन झालं. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार. चला अजित परब साहेब ॲलन यांचं आगमन झालं. सुंदरसा फटका चेंडू पॉईंटच्या दिशेने येतोय. क्षेत्रक्षेत्रात 2 धावा अंकित केले जातील आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्येला आकारणी. धावसंख्या झाली ती 25. एक मिनिट थांबा. विकेट नंबर 1 वर थांबा. षटक संपलेलं आहे. चला सामन्याला सुरुवात करायची. स्कोर मध्ये काही दिक्कत थी वहां पर दिला सर. फुटटॉस चेंडू ऑन साईडला. छह गेंदे 22 रनों की दरकार. विकेट नंबर 1 वर 7 चेंडू आणि 22 धावा. कंपल्सरी चेस. कोणाच्या खांद्यावर जबाबदारी नक्की आपण ते पाहूया. 7 चेंडू आणि 22 धावा आहेत.
येस येस आपण पाहतोय ग्राउंड नंबर एक वरती 6 मध्ये 22ची आवश्यकता आहे आणि इथून मामावती क्रीडा मंडळ सतपाळ संघाला गणेशच असेल मला असं वाटतं. हर्षद यांचा पहिलाच बॉल मुस्तामिक स्ट्रोक आणि चेंडू हवेत होता. सुंदर झेल इथे टिपला जातोय मिड लॉंग ऑफ रिझन मध्ये लॉंग ऑन रिझन मध्ये. दोन मिनिटं बरं सर. यस बरं सर 2 मिनिटं. 3 मध्ये 16ची आवश्यकता इथून मॅच जिंकण्यासाठी. मागच्या बॉलवरती चौकार आलाय 20 धावांची आवश्यकता होती 4 मध्ये आता 3 मध्ये 16ची आवश्यकता असेल. अभी इधर इसके बाद एक मैच है. यस थँक्यू. बरं सर 2 मिनिटं. 2 मध्ये 12ची आवश्यकता असेल. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. तेरे साथ है.
निर्मित यस भरत सर मॅच इथे जिंकली जाते पापडी क्रिकेट क्लब या टीमने आणि मॅन ऑफ द मॅच असेल निर्मित यांनी यायचं आहे. 10 चेंडूमध्ये 21 धावांची चांगली खेळी केली होती निर्मित यांनी. तोच ठरतोय मॅन ऑफ द मॅच. चला निर्मित यायचं आहे लवकरात लवकर.